1 जानेवारी 1818 मध्ये अन्यायाविरुद्ध क्रांती घडवणारे त्या 500 शूरवीरांचा मी वारसदार, त्यांना मानाची मानवंदना। ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण भीमा कोरेगाववरती बनवलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो खूप छान झालेला आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। तिथून तुम्ही हे सर्व मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता। तिथून जर डाउनलोड करण्यास काहीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आणि सोबतच मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्या प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो। ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशन मधून एडिट करणार आहोत। तर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर सर्वात अगोदर मित्रांनो, जो अलाइट मोशन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, जो बीटमार्क प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण काय केलेलं आहे, या गाण्यामध्ये जे सॉंग्स यूज केलेले आहेत ते सॉन्ग इथं तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत। आणि जे टेक्स्ट आपण यूज केलेले आहेत मित्रांनो, जे लिरिक्स इथं यूज केलेले आहेत ते तुम्हाला इथं ॲड करून दिलेले आहेत। मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मी हाईड करून ठेवले त्या कारण की याला शेक इफेक्ट जे आहेत ते जरा जास्त हार्ड लागलेले आहेत, त्याच्यामुळे मोबाईल जो आहे तो लॅग करतो। तर मी 1-2 हे जे आहे लिरिक्स जे आहेत ते इथं अनहाईड करून घेतलं, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायला हवं। ठीक आहे, आता मित्रांनो, मी यामध्ये जे फॉन्ट वापरलेले आहेत ते फॉन्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। आता तुम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट इम्पोर्ट कराल मित्रांनो, तर तुमच्यासमोर अशा प्रकारचे फॉन्ट नाही येतील। ओके, तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, याच्यावरती टॅप करायचं आहे तुम्हाला ग्रुपवरती टॅप केल्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे। एडिट ग्रुपवरती जायचं आहे तर अशा प्रकारचा ग्रुप तुम्हाला दिसेल यामध्ये। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, वरची जे लेअर दिसत असेल मित्रांनो टेक्स्टची, ते सिलेक्ट करून इथं एडिट टेक्स्टवरती जायचं आहे। ओके, आणि इथं हा जो फॉन्ट आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, हा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। ठीक आहे, इन्स्टॉल केल्यानंतर तो फॉन्ट इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, म्हणजेच तुमचा अशा प्रकारचा फॉन्ट जो आहे तो तुमच्या समोर शो होऊन जाईल। ओके, तर मित्रांनो, इथं काय करायचं आहे, हे फॉन्ट अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। आता मित्रांनो, मी हे जे फॉन्ट आहे हे ॲड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला सर्वात अगोदर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओमध्ये जेवढं पण मटेरियल यूज झालेलं आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं प्लस बटनवरती क्लिक करून तुम्हाला मीडियावरती जायचं आहे, इथं ऑलवरती टॅप करायचं आहे आणि इथं जे मटेरियलचं जे फोल्डर असेल मित्रांनो ते तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचं मटेरियल जे आहे ते मी प्रोव्हाइड केलेलं आहे। तर सर्वात अगोदर मित्रांनो, हा जो JPG फोटो आहे, बॅकग्राऊंड फोटो आपण त्यांना म्हणू शकतो, तो इथं सिलेक्ट करून इथं प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो, हे जे लेयर्स आहे ते तुम्हाला या गाण्याच्या वरती घेऊन यायचे आहे आणि जिथपर्यंत आपले हे जे ग्रुप आहेत त्याच्या तिथपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो फोटो जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे या ऑप्शनचा यूज करून। ठीक आहे, तर इथं बघू शकता। ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आणखी स्टार्टिंग पॉईंटला तुम्हाला यायचं आहे। ठीक आहे, तर मी आता जे आहे ते हे हाईड करून घेतो, कारण की आपला मोबाईल जो आहे तो लॅग करते, म्हणजे ह्याच्यात तुम्हाला समजवण्यात थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो। ठीक आहे, तर ते आपण सर्व व्हिडिओ बनवणं झाल्यावरती त्याला अनहाईड करून घेऊ लेयर्स। ठीक आहे, तर मित्रांनो, सर्वात अगोदर आता तुम्हाला हा फोटो ॲड केल्यानंतर प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा अशा प्रकारचा एक जो आहे पर्टिकल व्हिडिओ दिलेला आहे, अशा प्रकारे तुम्हाला हा इथून ॲड करून घ्यायचा आहे। याची लेअरसुद्धा तुम्हाला इथं
घेऊन यायचे आहे. ठीक आहे. आणि याच्यावरती जायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी ऑप्शनवरती जाऊन लाईटनमध्ये जाऊन याला स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काही अशा प्रकारचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शो होऊन जाईल. ठीक आहे. तर हा फोटोच्या वरती आलेला आहे, अशा प्रकारे घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथं झालेलं आहे मित्रांनो. आता समोर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जिथपर्यंत आपले ग्रुप आहेत त्याच्या समोर म्हणजे इथपर्यंत 14:03 पासून तुम्हाला सर्व फोटो जे आहेत ते मी प्रोव्हाइड केलेले आहेत, ते फोटो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर इथं जायचं आहे, त्यात इथं बघा अशा प्रकारचे फोटो मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर इथून तुम्हाला सर्व फोटो जे आहेत ते अशा प्रकारे सिलेक्ट करून नेक्स्टवरती क्लिक करून याचे राईट साईडचा पार्ट कट करून घ्यायचा आणि बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो जे आहेत मित्रांनो ते ॲड करून घ्यायचे आहेत. आता मी लवकर हे सर्व फोटो ॲड करतो आणि नंतर तुम्हाला समोरची स्टेप सांगतो. ओके. तर मित्रांनो इथं बघू शकता माझे सर्व फोटो जे आहेत ते ॲड करून झालेले आहेत. तुम्हाला काय अशाच प्रकारे सर्व दोन्ही बीटच्या मदत हे सर्व फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हा जो आपण बीटमार्क जेव्हा इम्पोर्ट केला होता तर त्याच्यावरती एक लेअर तुम्हाला सेट करून दिलेली होती. ते लेअर जे आहे ते सर्वात वरती घेऊन यायचे, म्हणजे जे आपण लेअर दिली होती ते शॅडो PNG आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, तर प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आणि हा जो टेक्स्ट PNG तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे हा तुम्हाला इथं सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता जी फोटो आपण ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मित्रांनो आता इथून आपल्याला बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता अशा प्रकारचा हा शेक इफेक्ट आहे दिलेला. ठीक आहे. तर लेअरवरती तुम्हाला टिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपला मेन प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो तो ओपन करून घ्यायचा आहे. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो जेवढे पण फोटो आपण ॲड केलेले आहेत त्या फोटोना अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथं सर्व फोटोना हा इफेक्ट जो आहे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे जे लेयर्स आपण इथं ॲड करून घेतलेले आहेत, ठीक आहे, हे हाईड करून घेतलेल्या होत्या हे लेयर्स, याला तुम्हाला सर्वात अगोदर एक व्हिडिओ आणखी आपण ॲड करून घेऊया इथं. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. या व्हिडिओला स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे एकदम परफेक्टली वाटेल. ठीक आहे. या टाईपमध्ये जिथपर्यंत आपला फोटो आहे तिथपर्यंत हा व्हिडिओ ठेवायचा आहे आणि उरलेला राईट साईडचा जो पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता हे जे लेयर्स आपण हाईड करून घेतलेल्या होत्या ते अनहाईड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे जे डोळ्यावरती जे क्रॉस लाईन आहे त्या डोळ्यावरती टॅप करून त्याची क्रॉस लाईन जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे, म्हणजे ते जे आहेत ते अनहाईड होऊन जाते. ठीक आहे. ओके. तर इथं बघू शकता आपले सर्व लेअर जे आहेत ते अनहाईड झालेले आहेत. मित्रांनो आता व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आणखी एक स्टेप विसरलो मित्रांनो, हे जे पहिला जो बॅकग्राऊंड फोटो आपण ॲड केलेला आहे त्या फोटोला सुद्धा हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. म्हणजे दिसायला आणखी क्रिएटिव्ह वाटेल. ओके. आता मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट बटनवरती टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट होण्यास चालू होईल. ओके. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके. तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम जय शिवराय.